ताज्या बातम्यांसाठी महानकरेला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। राधानगरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करा। रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे तहसीलदारांना निवेदन। राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शासनाने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेचे प्रदेश सचिव व माजी सभापती दिलीप कांबळे यांनी संघटनेमार्फत तहसीलदार यांच्याकडे केली आहे। राधानगरी तालुक्यामध्ये मुसळधार पाऊस पडत असल्यामुळे शेतकऱ्यांचे ऊस, भात, सोयाबीन, मका, भुईमूग या पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। शेतकऱ्यांनी शेतामध्ये बियाणे पेरलेले उगवलेले नाहीत। तसेच नदीकाठावर शेतकऱ्यांचे ऊस पीक, इतर पिके पाण्याखाली गेली असल्याने त्याचा शासनाने पंचनामा करून नुकसान भरपाई देण्यात यावी। तसेच राधानगरी तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन राधानगरीच्या तहसीलदार श्रीमती अनिता देशमुख यांना रयत महाराष्ट्र जनरल कामगार संघटनेच्या वतीने देण्यात आला आहे। यावेळी प्रदेश सचिव व माजी सभापती दिलीप कांबळे, निलेश चौगुले, संजय असनेकर, रामचंद्र पाटील, काशिम महात, अतुल पाटील, सुनील पाटील, बाबूराव मापसेकर, रामा पाटील इत्यादी संघटनेचे पदाधिकारी हजर होते। महानकरी न्यूजसाठी विजय बकरे, राधानगरी।